Morning, guys. In this lecture, we will start our next point, the accounting system in case of branches. म्हणजे ब्रांच अकाउंटिंग, ब्रांचेस जेव्हा अकाउंटिंग मेंटेन करणार आहेत त्यासाठी त्या दोन मेथड प्रेफर करतील. सो ब्रांच अकाउंटिंग क्लासिफाइड इनटू टू कैटेगरी, डिपेंडंट ब्रांच आणि इंडिपेंडंट ब्रांच, राइट. मग डिपेंडंट ब्रांच कशा पद्धतीने अकाउंटिंग मेंटेन करेल आणि इंडिपेंडंट ब्रांच कशा पद्धतीने अकाउंटिंग मेंटेन करेल, राइट. त्याच्या बेसवरती असेल. सो डिपेंडंट ब्रांच मीन्स नॉट मेंटेन कंप्लीट बुक्स ऑफ अकाउंट, हेड ऑफिस मेंटेन अकाउंट ऑफ ब्रांचेस. जसं आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं, डिपेंडंट ब्रांच मेंटेन ओनली इम्पॉर्टंट अकाउंटिंग, राइट, बिकॉज अदर टाइप्स ऑफ अकाउंटिंग मेंटेन बाय हेड ऑफिस. ओके, हे काय करणार आहेत, जी डिपेंडंट ब्रांच आहे त्याच्याशी रिलेटेड जे काही अकाउंटिंग आहे हे सगळं हेड ऑफिस काय करणार आहे तर रेकॉर्ड करेल. वाइस वर्सा इंडिपेंडंट ब्रांच मेंटेन कंप्लीट अकाउंटिंग. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, ज्या इंडिपेंडंट ब्रांच आहेत हे सगळ्या टाइप्स अकाउंटिंग मेंटेन करतात, राइट. अँड डिपेंडंट ब्रांच मेंटेन ओनली फ्यू ट्रांजॅक्शन और फ्यू अकाउंटिंग बिकॉज all types of transaction maintained by. Is it clear? It's a basic difference. Then dependent branch prefer two types of method. First debtor system and second stock and debtor system. Sorry. So debtor system means only certain transaction of branches are entered by the head office, right. So जेव्हा डिपेंडंट ब्रांच डेटर सिस्टीम यूज करते तेव्हा ते कशा पद्धतीने अकाउंटिंग मेंटेन करते. सो व्हेन डिपेंडंट ब्रांच डेटर सिस्टीम, that time only certain transaction of branches are entered by the head office. Only certain transaction recorded by head office. That means remaining all transaction recorded by branch. Are you getting my point? मी काय सांगते बघा, डेटर सिस्टीम मध्ये काय सांगायचं आहे, इन डेटर सिस्टीम हियर ओनली सर्टन ट्रांजॅक्शन रेकॉर्डेड बाय हेड ऑफिस. ओनली सर्टन ट्रांजॅक्शन रेकॉर्डेड बाय हेड ऑफिस अँड रिमेनिंग जे काही ट्रांजॅक्शन असणार आहेत किंवा खूप सारे ट्रांजॅक्शन रेकॉर्ड कोण करणार आहे, ब्रांच करणार आहे. इम्पॉर्टंट ट्रांजैक्शन रेकॉर्ड कौन करना रे, हेड ऑफिस. दैट्स इट. इज इट क्लियर? डेटर सिस्टम. देन स्टॉक एंड डेटर सिस्टम मीन्स ऑल ट्रांजैक्शन ऑफ ब्रांचेस आर रिकॉर्डेड बाय हेड ऑफिस. लक्षात येतंय? स्टॉक एंड डेटर सिस्टम मध्ये ब्रांचेस कडे काही काम आहे का, नाहीये, बिकॉज ऑल टाइप्स ऑफ ट्रांजैक्शन रिकॉर्डेड बाय हेड ऑफिस. इज इट क्लियर? Then independent branch, independentच्या इंट्रो मध्येच आपण काय बघितलं, ब्रांच मेंटेन कंप्लीट सेट ऑफ अकाउंट. म्हणजे इथे हेड ऑफिसचा काही रोल आहे का, नाहीये, बिकॉज ऑल टाइप्स ऑफ ट्रांजैक्शन रेकॉर्डेड बाय ब्रांचेस, राइट. सो दीज आर क्लासिफाइड इनटू टू पार्ट, लोकल ब्रांच अँड फॉरेन ब्रांच. जसं आपण आधी इंट्रो मध्ये बघितलेलं आहे, लोकल ब्रांच मीन्स located in the same country, right. Local branch means located in the same country and foreign branch means located in the different countries. Then foreign branch मध्ये again classification केलेलं आहे, conversion of branch final account in the currency of head office. जसं आपण सांगितलं होतं की फॉरेन ज्या इंडिपेंडंट ब्रांच आहेत त्याला सेपरेट एंटिटी सुद्धा दिली जाते इन केस ऑफ फॉरेन ब्रांचेस, राइट. सो ज्या इंडिपेंडंट ब्रांच आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्हाला सेपरेट एंटिटी दिली जाईल बिकॉज तुमची जी ब्रांच आहे ही फॉरेन मध्ये आहे. फॉरेन मध्ये करन्सी इश्यू होऊ शकतात कारण प्रत्येकाचं काही रुपीज असेल असं नाहीये. ऍज पर दी कंट्री काय आहे, करन्सी व्हॅल्यू ही डिफरंट आहे. दॅट्स वाय हियर head office provides separate entity to the branches, right. So here said conversion of branch final account in currency of the head office.
and incorporation of branch final account in the head office. But इंडिपेंडंट ब्रांच मध्ये थोडक्यात लक्षात ठेवा जे फायनल अकाउंट आहे हे कोण मेंटेन करणार आहे? हेड ऑफिस. दिसतोय का पहा? इकडे येऊन बसलात तरी चालेल, इथे बसा. इंडिपेंडंट ब्रांच मध्ये लक्षात ठेवा जे इंडिपेंडंट ब्रांच आहे ते अकाउंटिंग तरी सगळं रेकॉर्ड करणारच आहे, पण जे फायनल अकाउंट आहे हे रेकॉर्ड करण्याचं काम मात्र हेड ऑफिस आहे. इज इट क्लियर डायग्राम? टेक अ 1 minute, राइट. Let's start accounting system. First, debtor system. काय सांगितलेलं आहे बघा, डेटर सिस्टीम मध्ये आपण कशा पद्धतीने अकाउंटिंग मेंटेन करणार आहोत. So this system is adopted in case of those branches which are small. Okay, म्हणजे डेटर्स अकाउंटिंग सिस्टीम ही कधी प्रेफर केली जाईल जर तुमची ब्रांच ही स्मॉल लेवलची असेल तर. So the system is adopted in the case of those branches which are small in size. Under this system, head office open separate account of each branch is called branch account for the purpose of to find out profit and loss of each branch. For example, जसं आपण सांगितलं की we were learning last semester डिपार्टमेंटल अकाउंटिंग, राइट. डिपार्टमेंट मध्ये कसं PQR असे डिपार्टमेंट दिले जातात, सेम इथे असणार आहेत ब्रांचेस. फॉर एक्झाम्पल ब्रांच A, ब्रांच B, ब्रांच C. म्हणजे इथे हेड ऑफिस काय करेल, एकाच अकाउंट मध्ये ब्रांचेसचे जस्ट कॉलम प्रिपेअर करेल, राइट, इन अ डेटर्स अकाउंटिंग सिस्टम अंडर. अँड टू फाइंड आउट ईच ब्रांच प्रॉफिट अँड लॉस, प्रत्येक ब्रांचचा प्रॉफिट काय आहे आणि लॉस काय आहे हे फाइंड आउट करण्यासाठी ही अकाउंटिंग सिस्टम प्रेफर केली जाईल. देन ब्रांच अकाउंट इज प्रिपेअर्ड इन हेड ऑफिस बुक्स ओनली. आता इथे जी ब्रांच आहे ती काय करेल, फक्त हेड ऑफिसचं एकच अकाउंट ओपन करेल. लक्षात येतंय का? आणि हेड ऑफिस काय करेल सांगा बरं. हेड ऑफिस काय करणार आहे, सपोज हेड ऑफिसच्या अंडर 3 ब्रांचेस आहे तर हेड ऑफिस कसं अकाउंटिंग ओपन करेल, हेड ऑफिस एकच अकाउंट ओपन करेल आणि त्या एकाच अकाउंट मध्ये 3 कॉलम असणार आहेत, राइट. ब्रांच ए, ब्रांच बी, ब्रांच सी एकच असणार आहे, त्यासाठी तो प्रत्येक ब्रांचचं सेपरेट अकाउंटिंग ओपन नाही करणार. एकच अकाउंटिंग मध्ये तिन्ही ब्रांचची इन्फॉर्मेशन ही मेंटेन केली जाईल, बट फाइंड आउट सेपरेटली प्रॉफिट अँड लॉस. आर यू गेटिंग माय पॉइंट? अँड ब्रांच अकाउंट ओपन ओनली वन अकाउंट. ते कोणतं अकाउंट असणार आहे, हेड ऑफिस अकाउंट, राइट. ब्रांच करेल हेड ऑफिसचं अकाउंट ओपन करेल आणि हेड ऑफिस करणार आहे सगळ्या ब्रांचेसचं अकाउंट अंडर वन अकाउंटिंग सिस्टम. आर यू गेटिंग माय पॉइंट ना? ओके. देन under this system, head office consider branch as a debtors and accounting entry are made treating branch as a personal account. It's very important thing guys, because काही जर तुमचे कन्फ्युजन असतील तर ते इथे इझिली क्लिअर होऊ शकतील, कारण अकाउंटिंग हे तुम्ही पर्सनल अकाउंट आहे असं ट्रीट करायचं. पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द रिसीवर, क्रेडिट द गिवर, हे विसरू नका. जेव्हा हेड ऑफिस अकाउंटिंग ओपन करेल तेव्हा डेबिटला कोणत्या एंट्री जाणार आहे, डेबिट द रिसीवर. ज्या गोष्टी आपण रिसीव करणार आहोत त्या डेबिटला जातील आणि क्रेडिटला कोणत्या जाणार आहेत, ज्या गोष्टी आपल्याकडून जाणार आहेत त्या क्रेडिटला जातील. इट्स व्हेरी सिंपल. हे कुठे येईल, हेड ऑफिस मध्ये.
बिकॉज हेड ऑफिस ट्रीट ॲज अ पर्सनल अकाउंट, ब्रांचला ते एक पर्सनल अकाउंट म्हणून ट्रीट करणार आहे. दॅट्स वाय पर्सनल अकाउंटचा रूल आपण इथे अप्लाय करणार आहोत. इज इट क्लिअर ना? ओके. देन transactions details are also accepted for काय सांगितलेलं आहे? ऑन द डिफरंट ग्रुप ऑफ ट्रान्झॅक्शन डिस्क्राइब द 3 ग्रुप ऑफ ट्रान्झॅक्शन. आता इथे तुमचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते 3 पार्ट मध्ये डिस्क्राइब केले जातील. हेड ऑफिस अँड ब्रांच, हेड ऑफिस अँड अदर रिलेशन टू ब्रांच. म्हणजे सपोज हेड ऑफिसचा आणि ब्रांचचं रिलेशन असणारच आहे, बट हेड ऑफिस आणि थर्ड पार्टीचं सुद्धा रिलेशन असू शकेल. फॉर एक्झाम्पल हियर वी परचेस रॉ मटेरियल फ्रॉम क्रेडिटर्स, मग क्रेडिटरचं आणि हेड ऑफिसचं रिलेशन असेल. अशा वेळी सुद्धा असे ट्रान्झॅक्शन आपल्याला रेकॉर्ड करावे लागतील, राईट? दॅट इज वाय हियर सेड पॉइंट नंबर 2, हेड ऑफिस अँड अदर इन रिलेशन टू दी ब्रांच. किंवा हेड ऑफिसने सांगितलं की आमची एक ब्रांच आहे, त्या ब्रांचला तुम्ही काय करा, रॉ मटेरियल प्रोव्हाइड करा. किंवा एखाद्या ऍडव्हर्टाइज कंपनीला सांगितलं आमची ही एक ब्रांच आहे, त्या ब्रांचचा परफॉर्मन्स थोडा वीक आहे, तर तुम्ही ऍडव्हर्टाइज करा. तर अशा वेळी रिलेशन येणार आहे थर्ड पार्टीचं. इज इट क्लिअर? ओके. अँड थर्ड आहे ब्रांचेस अँड हेड ऑफिस. फर्स्ट असेल हेड ऑफिस अँड ब्रांच, सेकंड असेल हेड ऑफिस अँड अदर रिलेशन टू ब्रांच, अँड ब्रांच अँड हेड ऑफिस. ओके. देन apart from the accounting of transaction, the following details are also ascertained. Value of stock at branch. जसं आपण म्हणतो की ब्रांचेसला किती स्टॉक दिलेला आहे, त्या स्टॉकची व्हॅल्यू काय आहे ही इम्पॉर्टंट असणार आहे. डेटर्स इन रिस्पेक्ट ऑफ द ब्रांच सेल्स, देन कॅश ऑन हँड ॲट ब्रांच अँड क्रेडिटर्स इन रिस्पेक्ट ऑफ द गुड्स परचेस अँड एक्सपेन्सेस इन रिलेटिंग टू ब्रांच अँड प्रीपेमेंट ऑफ एक्सपेन्सेस. हे सगळे ट्रान्झॅक्शन तुम्हाला काय करावे लागतील, कन्सिडर करावे लागतील, राईट? तर हे तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेमच्या वेळी इझिली अंडरस्टूड होतील, बिकॉज दिस इज व्हेरी इझी कॉन्सेप्ट. नेक्स्ट, सो प्रो फॉर्मा ब्रांचेस अकाउंट. है ना, डेबिट साइड रीड करा दी. सो एक थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, वी वेअर इन लास्ट वीक कोणतं अकाउंटिंग लर्न केलं आपण? कन्साइनमेंट अकाउंटिंगचा हा भाऊ आहे. थोडक्यात लक्षात ठेवायचं, जेव्हा डेबिट साइड तुम्ही रीड केली तेव्हा लक्षात आलं असेल, राईट? म्हणजे आपण काय सांगणार, पहिला आपण जो काही बॅलन्स आहे तो ब्रॉट डाऊन असेल, दॅट मीन्स ओपनिंग बॅलन्स ऑफ ब्रांच अकाउंटिंग, राईट? सो त्यामध्ये मग स्टॉक आहे, डेटर्स आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत, पेटी कॅश आहे अँड फिक्स्ड असेट एक्सेट्रा एक्सेट्रा. सो ह्या सगळ्याचा ओपनिंग बॅलन्स तुम्हाला इथे रेकॉर्ड करायचा आहे. सेकंड एंट्री आहे गुड्स सेंड टू द ब्रांच अकाउंट. जसे आपण कन्साइनमेंट अकाउंटला पहिली एंट्री घ्यायचो तीच इथे असणार आहे. हेड ऑफिसने काय गुड्स सेंड केलेले आहेत का आणि त्या ब्रांचेसने रिसीव्ह केलेले आहेत का, त्या रिसीव्ह केलेल्या एंट्री तुमच्या डेबिटला रेकॉर्ड होणार आहे, राईट? सो टू गुड्स सेंड टू ब्रांच. त्यानंतर कॅश एक्सपेन्सेस, तुम्ही काय एक्सपेन्सेस पे केलेले आहेत का ते असणार आहेत. देन फाइंड आउट प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्सिंग फिगर अँड देन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काही असतील तर बॅलन्स कॅरीड आउट. क्रेडिट साइडला असेल
लक्षात ठेवा थोडीशी एक टेक्निक. इथे जो बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे दीज आर लायबिलिटी और असेट. दीज आर असेट और लायबिलिटीज. डेबिटला जे आहेत पार्ट ते सांगा बरं. असेट. लक्षात येत आहे असेट काय आणि लायबिलिटीज काय. हा जो बॅलन्स ब्रॉट डाऊन केलेला आहे हा असणार आहे ओपनिंग बॅलन्स राईट की क्लोजिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स ऑफ असेट recorded in debit side. Opening balance of liabilities recorded in credit side. लक्षात येते. सो ओपनिंग बॅलन्स आता इथे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आर लायबिलिटीज. क्रेडिटर्स ऑल्सो लायबिलिटीज. जो ओपनिंग बॅलन्स ऑफ लायबिलिटी आहे तो क्रेडिट साइडला रेकॉर्ड होईल आणि असेटचा जो ओपनिंग बॅलन्स आहे हा डेबिटला रेकॉर्ड होईल. असेटचा जो क्रेडिट बॅलन्स आहे क्लोजिंग बॅलन्स तो कुठे रेकॉर्ड होईल मग क्रेडिट साइडला. आणि लायबिलिटीचा क्रेडिट बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स हे वाईस वर्सा. लक्षात राहिलं का. ओके. सो इतकंच आहे यामध्ये. बाकी सगळे मग एक्सपेन्सेसशी रिलेटेड आणि प्रॉफिटशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन असणार आहे. हा जस्ट फॉर्मॅट एकदा बघून ठेवा सेल्फ स्टडी साठी. बाकी आपली इथे थेरी सगळी कंप्लीट होईल. फ्रॉम मंडे वी विल स्टार्ट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम.